तर बारामतीत कमळाच्या चिन्हावरही लढण्यास आपण तयार असल्याचं विजय शिवतारेंनी म्हटलंय। माझी भूमिका मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजावून सांगितली आहे। माझ्यावर पक्षांतर्गत कारवाई सुद्धा होऊ शकते। कारवाई होणार असेल तर मी राजीनामा देतो असं विजय शिवतारे म्हटलंय। आहे ती खरं तर आता सुरू झालेली आहे। तुम्ही तुमच्या भूमिकेवरती ठाम आहात। बापूंचा काय निर्णय झाला याची सगळी बारामतीकर संपूर्ण मतदारसंघातल्या मतदारांना आणि लोकांना उत्सुक असं आहे की 2 दिवस आता मी मुंबईमध्ये होतो। मुंबईमध्ये वेगवेगळ्या नेत्यांशी माझ्या गाठीपिटी झाल्या। विशेषतः मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत काही निरोप देण्यासाठी शंभूराजे देसाई यांच्याशी माझी चर्चा झाली। शंभूराजांना मी सगळी कॅल्क्युलेशन समजावून सांगितली ही सीट आपण कशी जिंकू शकतोय। आणि म्हणून मी गेल्या 10-12 दिवसापूर्वी सर्व कार्यकर्त्यांसह जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो त्यावेळेस देखील सांगितलं होतं की ही सीट महायुतीमध्ये आपल्यासाठी मागून घ्या। शिवसेनेच्या चिन्हावर देखील ही सीट अगदी आरामात जिंकू शकतो आणि ती विनंती मी त्यांना केली होती। काल आता जसं चित्र सगळे बदलत गेले आहेत किंवा सिटिंग सीट एनसीपीकडे राहिली आणि तिथे उमेदवार नव्हता म्हणून आढाराव शिवसेनेचे तिकडे गेले। अशा पद्धतीने मी 2 ऑप्शन दिलेत की एकतर शिवसेनेकडे जर महायुतीच्या माध्यमातून विनंती करून ही सीट जर आपण मिळवली तर 100% ही सीट धनुष्यबाणाच्या चिन्हावर देखील अगदी आरामात जिंकू शकतो। लोकांची मानसिकता विजय शिवतारे असतील तर आतापर्यंत मला तेवढा म्हणजे गेल्या 15-20 दिवसामध्ये जर मी फिरल्यानंतर जो मला आत्मविश्वास आलाय की लोकांचा अंडरकरंट काय तो पाहून मी त्यांना ते देखील ब्रीफ केलं। आणि अगदीच गरज पडली तर बेसिकली ही सीट तशी भाजपची होती।